पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरं तर विजय कुंभार यांनी सातत्यानं आवाज उठवला आहे। खरं तर आता त्यांनी एक जे पत्र आहे पार्थ पवार यांनी लिहिलेलं हे पत्र सुद्धा आता त्यांनी माध्यमांसमोर जे आहे ते डिस्क्लोज केलेलं आहे। सध्या आपल्या समवेत विजय कुंभार स्वतः आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। खरं तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी तुम्ही सातत्यानं आवाज उठवताय, पार्थ पवारचं सुद्धा याच्यामध्ये नाव आहे, मात्र त्यांच्यावरती कुठलीही ठोस अशी कारवाई होताना दिसत नाही। आता त्यांच्याच पुराव्या संदर्भातले तुम्ही एक पत्र जे आहे ते व्हायरल होताना दिसतंय, काय त्या पत्रामध्ये आहे, नक्की काय कशा संदर्भातलं ते पत्र आहे? पहिली गोष्ट म्हणजे मी काय देतोय हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नाही आहे, त्याला महत्त्व निश्चितपणे, परंतु काल जो काही पोलिसांनी रिमांड नोट दिली होती त्याच्यामध्येही शीतल तेजवानीच्या 20 नोव्हेंबर 2020च्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राचा उल्लेख आहे। म्हणजे त्या पत्राची जर पोलिसांनी व्यवस्थित चौकशी केली असती तर जे मी म्हणतोय ते उघडकीस आलं असतं। पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या पत्रातून असं दिसतंय, पत्रव्यवहारातून, की अमेडिया कंपनीची स्थापना ही केवळ ही मुंडव्याची जमीन घेण्यासाठी झाली होती अशी खात्री वाटायला चांगली संधी आहे। याचं कारण असं आहे की नोव्हेंबर 2020मध्ये शीतल तेजवानीने पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना, या जमिनीचं सगळे व्यवहार आमच्या नावावर करावेत, कब्जा हक्काची रक्कम भरून घ्यावी आणि आमचं नाव लावावं। त्याच्यावर काही झालं नाही। त्याच्यानंतर महिन्याभरामध्ये अमेडिया कंपनीची स्थापना करण्यात आली। अमेडिया कंपनीची स्थापना केल्यानंतर नोव्हेंबर 20मधल्या पत्रावर कारवाई करावी आणि ती जागा त्यांच्या नावावर करावी असं पत्र पार्थ पवार यांनी 1 जून 2021 रोजी दिलं। त्यानंतर काही घटना घडल्या असतील आणि 30 डिसेंबर 2024 रोजी शीतल तेजवानीने 11,000 रुपये कब्जा हक्काची रक्कम वगैरे भरली असं म्हणतात, पोलीस नाही असं म्हणतात, परंतु त्याच्यावर पुढे बोलता येईल। त्यानंतर हा प्रकार माध्यमामध्ये आल्यानंतर 6 नोव्हेंबर 2025ला पार्थ पवार यांनी एक पत्र दिलंय जिल्हाधिकाऱ्यांना की याच्यातलं आम्ही सगळा व्यवहार कायदेशीर केलाय, तरी ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामुळे आम्ही व्यथित झालोय, त्यामुळे ह्या व्यवहारासंदर्भामध्ये बोलण्यासाठी आम्हाला संधी देण्यात यावी। याच्यावरून स्पष्ट सिद्ध होतंय की पहिल्यापासून पार्थ पवार ह्या जमिनीच्या प्रेमात होते, त्यासाठी प्रयत्न करत होते। रितसर त्यांनी ती जमीन कायदेशीर नाही म्हणता येणार, ज्या प्रक्रिया पार पाडण्याचा दाखवलं आणि ती ताब्यात घेण्याचाही प्रयत्न केला, हे याच्यातून सिद्ध होते। तर आता जे पत्र तुमच्या हातामध्ये आहे त्या पत्रामध्ये काय नमूद केले पार्थ पवार यांनी? त्याच्यामध्ये असं केलं की 1 जूनला त्यांनी असं केलं की 10 नोव्हेंबर 2020ला शीतल तेजवानींनी जे पत्र दिलंय त्याच्यावर कार्यवाही करून ती जमीन त्यांच्या नावावर करण्यात यावी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। खरं तर आता आपण बघतोय तर शीतल तेजवानी असतील किंवा जे येवले म्हणून जे तहसीलदार असतील किंवा बाकी सर्वांवरती जी कारवाईची जी प्रक्रिया आहे ते सध्या सुरू आहे, मात्र या सर्व प्रकरणामध्ये पार्थ पवारच्या फ्रेममध्ये कुठेच नाहीत। पण उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा असं म्हणतायत की मला या सर्व प्रकरणाची काहीच माहीत नाही असं त्यांनी सुद्धा वक्तव्य केलंय। तर या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं बघताय? पार्थ पवारचे वडील म्हणून कदाचित त्यांना त्या गोष्टी सगळ्या बरोबर वाटत असतील किंवा माहिती नाही असं ते म्हणत असतील, परंतु जे कागदोपत्री आता पुरावे पुढे येत आहेत, पोलिसांच्या नोटमधनं जे पुढे आलंय त्याच्यावरून सगळ्यांना सगळं काही माहिती होतं असं स्पष्टपणे दिसून येतं। तर या सर्व प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती कारवाई व्हावी अशी तरी तुमची खरं तर भूमिका आहे, पण जर नाही झालं तर तुमचं काय करणार हे आम्ही एवढ्याच सांगणार नाही, कारण अजून हे प्रकरण कसं वळण घेतं, काय वळण घेतं, त्याच्या आधारावर कुणाकडे जायचं, कुठल्या फोरमकडे दाद मागायची हे आम्ही त्या वेळेला ठरवू। आज शीतल तेजवानीचा म्हणजे येरवडा कारागृहातून बावदान पोलिसांनी ताबा घेतलाय, काय सर्व त्यांच्या अजून चौकशीमधून काय निष्पन्न होईल तुम्हाला असं वाटतं? आतापर्यंत चौकशीतून काय निष्पन्न झालं त्याच्यामुळे फार काही, हे सगळं उघड आहे, हे विजय कुंभार किंवा कोणी द्यायची पण गरज नाही, हे त्यांच्याकडेच आहे, ही डॉक्युमेंट त्यांच्याकडचीच आहेत, ही मी कुठून आभाळातून पाडलेली नाही। त्याच्यामुळे आणि डॉक्युमेंट सोडा, परिस्थितीजन्य पुरावा सुद्धा पुरेसा आहे, असं असताना जर कारवाई होत नसेल तर मग आता ठीक आहे, आणखी काहीतरी काय त्यांना पोलीस कस्टडी वगैरे मिळेल, परंतु जर पुणे पोलीस म्हणतात की कस्टडीला त्यांनी सहकार्य केलं नाही तर पिंपरीवाले काय म्हणतात तेही बघूया आपण। पण राजकीय वरदहस्त एका बड्या नेत्याचा मुलगा म्हणून पार्थ पवारला या फ्रेममध्ये बाजूला सारून शीतल तेजवानीलाच फक्त एकटाच मासा अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे का?
असंच होत असतं. याच्यातून अधिकाऱ्यांनी अक्कल घेतली पाहिजे की तुम्ही राजकीय नेते म्हणून त्यांना सहकार्य करता आणि राजकीय नेत्यानंतर कसं नातेवाईकांसाठी आपल्या मुलांसाठी तुमचा बळी देतात हे याच्यातून सिद्ध झालंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आता अधिकाऱ्यांनी सावध व्हायला हवं. एकंदरीत आपण बघू शकतोय खरं तर मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा सहभाग आहे आणि पार्थ पवारवरती कारवाई व्हावी अशी अग्रगण्य जी मागणी आहे ती आमची आहे आणि यासाठी आमची जी भूमिका आहे ती ठाम आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती विजय कुंभार यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.